तुम्ही कोहिनूर हिऱ्याची गोष्ट ऐकलीच असेल, पण तुम्हाला माहिती आहे का, भारताकडे कोहिनूरपेक्षाही दुप्पट आकाराचा आणि त्याहूनही जास्त चमकणारा एक हिरा आहे. आणि गंमत म्हणजे एकेकाळी भारतातील एक राजा हा 400 कोटींचा हिरा चक्क आपल्या टेबलावर पेपरवेट म्हणून वापरायचा. आज आपण बोलणार आहोत भारताच्या एका अशा खजिन्याबद्दल जो सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIच्या एका तिजोरीत बंद आहे. तो खजिना म्हणजे हैदराबादच्या निजामाचे दागिने. या खजिन्याची गोष्ट एखाद्या चित्रपटापेक्षाही कमी नाही. हैदराबादचे निजाम एकेकाळी जगातले सर्वात श्रीमंत माणसं मानले जायचे. त्यांच्या या संग्रहात एक दोन नाही तर तब्बल 173 अत्यंत दुर्मिळ दागिने होते. यातलं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे जॅकब डायमंड. आकाराने कोहिनूरच्या दुप्पट असणारा हा हिरा 184 कॅरेटचा आहे. हा हिरा फक्त दोनदाच एका हातातून दुसऱ्या हातात गेला होता. शेवटचे निजाम उस्मान अली खान यांना हा हिरा त्यांच्या वडिलांच्या बुटाच्या टोकामध्ये सापडला होता. त्यांनी त्याचं महत्त्व न जाणता कित्येक वर्ष तो साधा काचेचा तुकडा समजून पेपरवेट म्हणून वापरला. आज त्याची किंमत 400 कोटींपेक्षाही जास्त आहे. पण हा खजिना फक्त हिऱ्यापुरता मर्यादित नाही, तर या खजिन्यात कोलंबियाचे पाचू आहेत, बसराचे मोती आहेत आणि गोवळकोंड्याचे असे हिरे आहेत जे आता जगात कुठेच सापडत नाहीत. यातला 7 पदरी मोत्यांचा हार, ज्याला सतलडा म्हणतात, तो तर कारागिरीचा अद्भुत नमुना आहे. या खजिन्यात तब्बल 25,000 हिरे आणि 2,000 पाचू आहेत. निजामच्या पगडीवर लावला जाणारा सरपेच सुद्धा पाहण्यासारखा आहे. जेव्हा राणी व्हिक्टोरिया भारताची सम्राज्ञी झाली तेव्हा भारतीय राजांनी मुकुट घालण्याची परवानगी नव्हती. तेव्हा हे राजे पगडीवर सरपेच लावून आपली शान दाखवायचे. इतकेच नाही तर या खजिन्यात हिऱ्यांचे पैंजण आहेत. पायातल्या दागिन्यात सुद्धा गोवळकोंड्याचे हिरे आणि लटकते मोती वापरलेले आहेत. मग या दागिन्यांचे पुढे काय झाले समजून घेऊ. 1995 मध्ये भारत सरकारने हा सगळा खजिना कायदेशीर लढाई जिंकून आपल्या ताब्यात घेतला. तेव्हापासून हा खजिना मुंबईत RBIच्या तिजोरीत कडेकोट बंदोबस्तात ठेवलेला आहे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे. राज्यसभेत सरकारला विचारण्यात आलं होतं की हा खजिना प्रदर्शनासाठी हैदराबादला नेला जाणार का. त्यावर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी सांगितलं की 173 दागिने RBIच्या ताब्यात सुरक्षित आहेत, पण सुरक्षेच्या कारणास्तव सध्या तरी हा खजिना हैदराबादला हलवण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही. म्हणजे काय, तर हा डोळे दिपवणारा खजिना पाहण्यासाठी आपल्याला अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आपल्या देशातल्या या संपत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? हा खजिना म्युझियम मध्ये मांडला पाहिजे की बँकेच्या तिजोरीतच सुरक्षित आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.